हेडलाईन्स नंतर छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे। 5 वर्षांच्या चिमुरड्यावर वर्गात क्रूर अत्याचार करण्यात आलेला आहे, तर जाब विचारणाऱ्या पालकाचाही हात मोडण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या प्राइम स्टार इंग्लिश स्कूल मधली ही संतापजनक घटना आहे। वर्गात शिक्षिका गैरहजर असताना एका विद्यार्थ्यानं या चिमुरड्याला मांस निघेपर्यंत कडकडून चावा घेतलाय। विद्यार्थ्याच्या डोळ्यात पेन्सिल मारून त्याला गंभीर जखमी देखील केलाय। जेव्हा हा चिमुरडा घरी आला तेव्हा हा संपूर्ण प्रकार समोर आलाय। पालकांनी जेव्हा शाळेत जाब विचारला तेव्हा शाळेच्या प्राचार्यांनी पालकालाच बेदम मारहाण केली आहे, ज्यात त्यांच्या हाताचं हाड मोडलंय। पालकांचा मोबाईल सुद्धा हिसकावून घेण्यात आलेला आहे। शाळेचे प्राचार्य झिया अहमद शेख आणि त्यांचा मुलगा फरहान झिया शेख यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, अतिशय संतापजनक हा प्रकार घडलेला आहे, नेमकं काय घडलं आणि त्याच्यावर काय कारवाई करण्यात येते आहे? संभाजीनगरच्या इसूफ कॉलनी परिसरातील हा सगळा प्रकार आहे। एका 5 वर्षाचा मुलगा आहे, सगळे तो ज्या शाळेत शिकत होता त्याच्या सहकारी विद्यार्थ्याने त्याच्यावर हल्ला केला। आधी त्याच्या डोळ्यात पेन्सिल मारली आणि नंतर त्याला चावा घेतला। चावा हा प्रचंड जोराने घेतल्यामुळे दुखापत देखील झालेली आहे। आणि धक्कादायक गोष्ट यापुढे अशी आहे की जेव्हा हा सगळा प्रकार घडला तर वर्गात शिक्षकच नव्हते, आणि जेव्हा या सगळ्या बाबत मुलाने घरी जाऊन पालकांना सांगितलं तर पालकांनी जेव्हा शाळेतील मुख्याध्यापक किंवा त्या संबंधित प्रशासनाला विचारलं तर त्यांनाच बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। यात पालकाचा एक हाड देखील मोडलेला आहे। या मारहाणीत त्यांचा मोबाईल हिसकावून घेण्यात आलाय। त्यामुळे अशी घटना घडल्यावर त्यावर काय तोडगा काढता येईल किंवा या विद्यार्थ्यांमध्ये ही काय नेमकं झालं याची चौकशी न करता प्रशासनाने ज्याला मारहाण झाली त्याच्याच वडिलांना मारहाण केल्याने हे सगळा धक्कादायक प्रकार समोर आला। या सगळ्या प्रकारात पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। या सगळ्या घटनेचा एक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलाय, यात हा मुलगा कशा पद्धतीने मारहाण करतोय हे देखील दिसतंय। आता पोलीस या सगळ्या प्रकारात चौकशी करतायत। मात्र अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। काही दिवसांपूर्वी संभाजीनगरमध्ये आपण बघितलं की एका विद्यार्थ्याने चाकू हल्ला आपल्या सहकारी विद्यार्थ्यांवर केला होता, आणि आता पुन्हा दुसऱ्यांदा असाच एक प्रकार संभाजीनगरमध्ये समोर आलाय। त्यामुळे शाळेतील हे सगळे प्रकार, वाढते प्रकार, आता विद्यार्थ्यांची मानसिकता कुठे चालली आहे किंवा त्यांना नेमकं काय कमी शिकवण्यात काय कमी पडतं किंवा त्या काय ह्या सगळ्या गोष्टींवर तोडगा काढता येईल या सगळ्या विचार करण्यासारख्या गोष्टी आहे। मात्र अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। आता पोलिसांच्या तपासात नेमकं काय काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच मोहसिन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।